गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण एकादशी विशेष निरूपण पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलंच आहे ना की आजची ही एकादशी आहे ना, ही एकादशी अतिशय विशेष मानली गेलेली आहे। या दिवशी जो कोणी भक्त हे काम करेल ना, त्याच्या जीवनातून दुःख असतील, वेदना असतील आणि समस्या निघून जाणार आहेत। कारण का बरं? कारण या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे इतके आशीर्वाद मिळतात ना की माणसाला इकडे तिकडे धावपळ करावी लागत नाही। आपण एखादा उपवास पकडतो म्हणजे एकादशीचा उपवास करतो ना, तेव्हा त्या दिवशी कोणते पदार्थ खावेत ज्यामुळे केवळ फायदा होईल, म्हणजे हे जाणून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे। यासोबतच या दिवशी तुळशीला एक खास वस्तू बांधणं आहे ना, हे देखील शुभ मानलं जातं। म्हणजे ही वृथिणी एकादशी आहे ना, अत्यंत पवित्र दिवस आहे। केलेले दान अनेक विधी फळे देतात। म्हणजे राहू दोष असू द्या, पितृदोष असू द्या, या दिवसाच्या उपायांनी सर्व काही दूर केलं जाऊ शकतं। जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वारंवार येणाऱ्या अपयशांमुळं त्रस्त असाल तर हा दिवस आहे ना तुमच्यासाठी खूप खासा असू शकतो। हा दिवस तुम्हाला नवीन यशाकडे घेऊन जाऊ शकतो। जो कोणी भक्त खऱ्या मनानं जर ह्या एकादशीचा उपवास करत असेल ना, तर त्याला हे फळ देखील मिळणार आहे। म्हणजे आता 24 एप्रिल रोजी अशी कोणती वस्तू खरेदी करावी जी आयुष्यात चमत्कारिक बदल घडून आणेल? असं म्हणतात ना की माता तुळशीला प्रसन्न ठेवल्या ना तर घरात धन सुख समृद्धी येते। म्हणजे हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे। असं मानलं जातं की देवी लक्ष्मी तुळशीच्या वनस्पतीमध्ये वास करते आणि दररोज तुळशीची पूजा करत असाल ना तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळतो। वास्तुशास्त्रात सुद्धा तुळशी संबंधित काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या खूप उपयुक्त मानल्या जातात। जर या गोष्टींचा अवलंब केला ना तर आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। म्हणजे शास्त्रानुसार तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि तुळशीशिवाय भगवान विष्णूंना अर्पण केलेलं काही अर्पण असेल तर अपूर्ण मानलं जातं। म्हणजे वरुथिणी ही एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशी अर्पण करावी। जर तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न केलं तर देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुळशी भगवान विष्णूंच्या अर्धे रूप असल्यानं तुळशीचा वापर करून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळतो। कारण तुळशीला देवी लक्ष्मीचं एक रूपच मानलं जातं ना, म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा केल्यानं देवी लक्ष्मीचाच नाही तर भगवान विष्णूंचाही आशीर्वाद मिळतो। वास्तुशास्त्र म्हणतं की तुळशीशी संबंधित उपाय जर केले ना तर निश्चितच चांगले परिणाम मिळतात। म्हणजे आपण सर्वांना सांगूया की या नवीन वर्षामध्ये म्हणजेच वरुथणी एकादशीच्या दिवशी वास्तुशास्त्रात तुळशीशी संबंधित अनेक उपाय सांगितलेले आहेत। यापैकी एक उपाय म्हणजे तुमचं नशीब बदलू शकतं।
यासाठी एक छोटासा कळवा घ्या आणि तो तुळशीच्या रोपाला बांधा. असं केल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्मामध्ये हा कळावा आहे ना, हे रक्षासूत्र मानलं जातं. म्हणजे तुळशीच्या रोपावर बांधल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. वरुथिणी एकादशीला या तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करा. गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो आणि या दिवशी तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण केल्यानं झाडं हिरवेगार सुद्धा राहील आणि लक्ष्मीची कृपासुद्धा कायम राहील. यामुळं कुंडळीतील गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रात दररोज तुळशीची पूजा करण्याचा सल्ला देखील दिला जातो. म्हणजे घरातील महिलांनी जर दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावं, यामुळं घरात आनंद आणि शांती राहते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एकादशी आणि सोमवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये. असं मानलं जातं की तुळशी माता या दिवशी उपवास करते आणि पाणी अर्पण केल्यानं तिचा उपवास मोडतो. म्हणजे जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करताना तेव्हा लक्षात ठेवा की पाणी पायावर पडू नये, हा अपमान मानला जातो. भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटलं आहे ना की दररोज तुळशीचं दर्शन घेतल्यानं स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशीचं सेवन केल्यानं सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचं रोप आहे ना, नेहमी घरासमोर लावावं आणि ते पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ मानलं जातं. म्हणून त्या तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरं कोणतंही रोप उगवलं ना तर ते काढून टाकावं. जर तुळशीची नवीन रोपं स्वतःहून वाढली तर ती गरजू व्यक्तींना दानसुद्धा करावीत. असं म्हटलं जातं की जेव्हा घरात एकापेक्षा जास्त तुळशीची झाडे स्वतःहून वाढू लागतात ना, तेव्हा समजा की देवी लक्ष्मीचा आगमन झालेला आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणजे एक महिला त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटाशी लढण्यासाठी आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी वरुथिणी एकादशीचे व्रत पाळतात ना. म्हणजे या वरुथिणी एकादशी म्हणजे भद्राची छाया असेल, कारण हा दिवस 24 एप्रिल रोजी आहे. हा वर्षातील सर्वात मोठा हिंदू सण मानला जातो. सर्व एकादशींमध्ये ही वरुथिणी एकादशी सर्वात प्रभावी मानली जाते. काही दिवस आधीच त्याचा परिणाम दिसून येतो. तर अशा परिस्थितीमध्ये हा सण टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, पूजा कशी करावी, उपवास कोणत्या वेळी ठेवावा आणि उपवास कधी सोडावा, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहीत आहेच की एकादशीचा उपवास पाण्याशिवाय ठेवला जातो. जी महिला पाळतात परंतु उपवासाच्या दिवशी काही पदार्थ खाऊ शकतात. तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे पूजा केल्यानंतर तुळशीची पाने घ्या आणि ती भगवान विष्णूला अर्पण करा. नंतर वृथिणी एकादशीच्या रात्री ती पाने उचलून खा. तुम्ही ती पाने खाल्ल्याबरोबर तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं दिव्यत्व अनुभवायला मिळेल आणि तुम्ही तुमच्या मनातील इच्छा सांगून उपवास सोडू शकता. उपवासाच्या काळात तुम्ही मांसाहारी पदार्थ वापरू नये, हे चुकूनही करू नये. हिंदू धर्मामध्ये तामसिक अन्न खाणाऱ्या व्यक्तीला पापी मानलं जातं आणि जे तामसिक अन्न खातात ना ते मांसाहारीसारखेच असतात असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही तामसिक अन्न टाळावं. तुम्ही फळं इत्यादी खाऊ शकता. ही वरुथिणी एकादशी आहे ना, 2025 रोजी व्रत करणाऱ्या प्रत्येक भाविकांनी फक्त सात्विक आणि शुद्ध अन्न घ्यावं. या दिवशी उपवासासाठी काही पदार्थ शुभ मानले जातात तर काही पदार्थ पूर्णपणे टाळावेत. उपवासाच्या वेळी भक्तांनी काय खावं? केळी, सफरचंद, द्राक्ष, पपई, डाळिंब, नारळ पाणी यासारखी फळे सेवन करता येतात. याशिवाय साबुदाणा, खिचडी, खीर, भाजलेले मखणा म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचं गव्हाचं पीठ आहे.
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे पदार्थ आहेत ना, ते जरी खाल्ले ना ते तरी चालतील. म्हणजे गोडपणासाठी फक्त सेंधव मीठ वापरा. म्हणजे उपवासामध्ये काही खाऊ नये, काही गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात. जसे काही धान्य, गहू, तांदूळ, बार्ली, साधे मीठ, कांदा, लसूण तामसिक मानलं जातात ना, म्हणून ते खाऊ नयेत. हळद, गरम मसाला, मोहरी इत्यादी मसाले देखील निषिद्ध आहेत. मांसाहार आणि मद्य अजिबात सेवन करू नये. म्हणजे तळलेले, तेलकट, मसालेदार अन्न खाऊ नये. चहा आणि कॉफी देखील टाळावा. त्याऐवजी तुम्ही दूध किंवा हर्बल चहा पिऊ शकता. हिंदू धर्मामध्ये ही वरोथणी एकादशीचे खूप महत्त्व आहे. हे व्रत केल्यानं पुरुष आणि महिला दोघांनाही फायदा होतो. या वरोथणी एकादशीचं व्रत केलं ना तर जुनी पापे नष्ट होतात आणि मानसिक शांती मिळते. भगवान विष्णूंचे आशीर्वादसुद्धा मिळतात. या दिवशी जप, ध्यान आणि दान करणं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. एकादशीचा हा व्रत आहे ना, जो वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला पाळला जातो. म्हणजे या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. वरुथिणी म्हणजे भक्तांचं रक्षण करणारी. एकादशीच्या दिवशी उपवास केल्यानं पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुखी आणि समृद्धी येते. हे व्रत पुण्यपूर्ण, मोक्ष आणि सर्व प्रकारच्या संकटापासून संरक्षण करणारं व्रत मानलं जातं. पूजेची पद्धत: दशमी तिथीच्या एक दिवस आधी म्हणजे सात्विक अन्न खा आणि ब्रह्मचर्य पाळा. वरुथिणी एकादशीला सकाळी सकाळी स्नान करा, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करा आणि उपासनेला बसा आणि भगवान विष्णूंचं जप करा. हे व्रत ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि रात्री जागरण, भजन, कीर्तन करा. या वरुथिणी एकादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावं. जेवण दिल्यानंतर उपवास सोडावा. 24 एप्रिल रोजी दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत उपवास सोडण्याची वेळ असेल. तुम्ही या वेळेमध्ये उपवास सोडू शकता. आता या वरुथिणी एकादशी म्हणजे 2025मध्ये 23 एप्रिल रोजी 6:13 सुरू होईल आणि 24 एप्रिल रोजी दुपारी 4:02 संपणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही उपवासाशी संबंधित सर्व पूजा करू शकता. भगवान विष्णूंची पूजा करणं आणि उपवास पाळणं विशेष परिणाम देतं. म्हणूनच सांगितलेले नियम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. माहिती शास्त्रावर आधारित आहे. म्हणजे उन्हाळ्यात गाईला पाणी द्या आणि हिवाळ्यात गूळ खाऊ घाला. वरुथिणी एकादशीच्या दिवशी गाईला गूळ द्यावा. उन्हाळ्यात गायींना हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घालणं शुभ मानलं जातं. म्हणून गायींशी संबंधित काही चिन्हे शुभ आणि अशुभ देखील मानले जातात. जर गाय धावताना अडखळली आणि दूध सांडलं तर एक अशुभ शकुन आहे. परंतु जर एखादी गाय प्रवासाला निघताच आपल्या वासराला दूध पाजताना दिसली तर ती यात्रा यशस्वी मानली जाते. म्हणून प्रवासात जाताना गायीचा आवाज ऐकणं आणि रात्री तिचं ओरडणं देखील शुभ मानलं जातं. गायीला वाईट वागणूक देऊ नये. म्हणून आजकाल गायीला राष्ट्रीय प्राणी बनवून त्यांना अधिकार देण्याची चर्चासुद्धा आपल्यामध्ये दिसून येते. पण जेव्हा गाय दूध देणं थांबवते तेव्हा लोक त्यांना रस्त्यावर सोडून देतात. काही जण त्यांना काठ्यांनी मारतात तर काही त्यांच्यावर पाणी ओततात, ज्यामुळं त्या आजारीसुद्धा पडतात ना आणि मरूनसुद्धा जातात. पण शास्त्रामध्ये गायीला आहे ना आईचा दर्जा देण्यात आलेला आहे. जो माणूस गायीला मारतो ना तो आईला मारल्यासारखं पाप करतो आणि त्याला नरकात दुःख भोगावं लागतं. आपण गौतम मुनींनी एकदा चुकून एका गायीला काठीनं मारलं होतं, ज्यामुळे ती मेली. पण या पापापासून मुक्त होण्यासाठी त्यांना वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागली.
म्हणून या वरुथिणी एकादशीला गायीची सेवा करणं खूप मोठं पुण्यकर्म मानलं जातं. या एकादशीला भगवान श्रीकृष्णानं बैलाच्या रूपामध्ये आलेल्या त्या वृद्धाश्रमातील राक्षसाचा वध केला होता. म्हणजे ज्यांच्यापासून मुक्तीसाठी भगवान श्रीकृष्णानं सर्व तीर्थक्षेत्रांना एका तलावामध्ये बोलावलं होतं आणि त्या तलावामध्ये स्नान करून त्या पापांपासून मुक्त झाले. म्हणजे पाणी पिणाऱ्या गायीला हाकलून लावणं हे मोठं पाप मानलं जातं. म्हणून गायीला त्रास देणारे लोक असतात ना, ते पापाचे दोषी आहेत. परंतु गायीची सेवा करणारे असतात ते स्वर्ग प्राप्त करतात आणि त्यांचा पुढचा जन्म सुखी कुटुंबामध्ये होतो. विश्रांती घेणाऱ्या गायीला कधीच त्रास देऊ नका. असं केल्यानं मागील जन्मातील जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेले पाप होतात ना, ते नष्ट होतात आणि व्यक्तीला गोलोकामध्ये स्थान मिळतं. गायीला काठीनं मारून किंवा पाणी ओतून उठवणं हे मोठं पाप मानलं जातं. असं म्हटलं जातं की जो माणूस असे कर्म करतो त्याला पुढील जन्मात दुःख भोगावं लागतं. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जे गायींची सेवा करतात त्यांना जीवनातील सर्व सुखसोयी मिळतात. माणसानं फक्त गायींच्या वासरांचं उरलेलं दूध घ्यावं, परंतु काही लोक वापरासाठी उरलेलं असतात ना, ते दूधही काढून टाकतात, जे पापच मानलं जातं ना. असं दूध पिणं किंवा बाहेर काढणं अयोग्य आहे. शास्त्रामध्ये गाय आणि बैल यांच्या पाठीवर बसणं हे महापाप असल्याचं म्हटलेलं आहे. असं करणाऱ्याला नरकात दुःख भोगावं लागतं. नंदीनं स्वतःच्या इच्छेनं भगवान शिवांचं वाहन बनण्याचं मान्य केलं होतं, म्हणून तो अपवाद आहे. शास्त्रामध्ये गायीचं दान करणं खूप पुण्यकर्म मानलं जातं, परंतु आजारी आणि वृद्ध गायीचं दान करू नये. कठोपनिषदातील कथेनुसार नचिकेतानं त्यांच्या वडिलांच्या जुन्या गायी दान करण्यास आक्षेप घेतला होता. दूध देणारं आणि गाय आणि तिचे वासरू दान केल्यानं मोठं पुण्य आणि स्वर्गात स्थान मिळतं. जेव्हा सूर्य, चंद्र, मंगळ किंवा शुक्र राहूशी युती करतात ना, तेव्हा पितृदोष तयार होतो. म्हणजे सूर्याचा संबंध पित्याशी आहे आणि मंगळाचा संबंध रक्ताशी आहे. जर शनी, राहू किंवा केतू सूर्यावर दृष्टी देत असतील आणि मंगळ, राहू किंवा केतूशी युती करत असेल तर पितृदोष तयार होतो आणि ज्यामुळं जीवनामध्ये संघर्ष वाढतो. या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज किंवा कोणत्याही वरुथिणी एकादशीला गायीला भाकर खायला घाला. गुळ किंवा चारा खायला घालणं अतिशय शुभ मानलं जातं. जर तुमचं लग्न जमत नसेल तर दर गुरुवारी किंवा दर सोमवारी, शक्यतो सोमवारी, जर गायीला तुम्ही एका भाकरीवर गूळ आणि तूप खाऊ घातलं ना, बघा त्या गायीचा रंग आहे ना, जर काळा असेल तर ते अतिशय शुभ आहे. जर सफेद असला ना तरीसुद्धा चालेल, पण त्या गायीचा रंग काळा जर असेल ना तर ते अतिशय शुभ मानलं जातं. म्हणून हे जे उपाय आहेत ना ते नक्कीच तुम्ही करा. आणि जर एकादशीच्या दिवशी तुम्ही हे जर उपाय करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आपण ही जी पूर्ण माहिती पाहिली ना ती शास्त्रानुसार पाहिलेली आहे, पण समर्थांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे बरं? मनुष्यानं प्रत्येकानं 2 वेळची उपासना करायला हवी, श्रवण करायला हवं, नियमांमध्ये राहायला हवं. म्हणजेच जर एखादा वाईट कर्म करून हे उपाय करत असेल तर त्याला फायदा होईल का बरं? अजिबात होणार नाही. अगोदर हे जे उपाय आहेत ना त्याचा फायदा कोणाला होतो बरं? जो कर्मामध्ये असेल त्यालाच याचा फायदा होणार आहे. नाहीतर मग जरा वाईट कर्म करून यायचे आणि मग याचा फायदा उचलायला बघायचा. मग जर या समाजामध्ये पूर्ण लोक वाईटच कर्म करतील, चांगल्या कर्मांना कोणी लक्ष देईल का बरं? म्हणूनच चांगले कर्म करा. जरा आपल्यामुळे दुसऱ्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण होत असेल
तर तो वाईट कर्मामध्ये जातो. म्हणजेच दुसऱ्याला त्रास देणं हे चांगलं आहे का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. म्हणजे तुम्ही दुसऱ्याची आवडता व्हा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आवडायला लागाल ना, तेव्हा ती भक्ती भगवंतापर्यंत जात असते. पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये जास्त संघर्ष निर्माण झालेला असेल, तुम्ही एकमेकांचे दुश्मन होत असाल, तर ती भक्ती भगवंताला सुद्धा आवडत नाही. म्हणून आयुष्यामधली दुश्मनी कमी करा, नम्र व्हा. जर तुम्ही नम्र झाले ना, तर भगवंत तुमच्या जवळ येईल. आता तुम्हाला एक विचार पडला असेल, भगवंताला आवडणारी माणसं असतात ना, ती भगवंताजवळ जात नाहीत. भगवंत स्वतःच त्यांच्याजवळ येतो. बघा, तुमच्या मनामध्ये ही जर शंका असेल ना, काही माणसं कशी असतात बरं, थोडी भक्ती करतात आणि भक्ती केल्यानंतर लगेच भगवंताला सांगतात, भगवंता तुम्ही मला प्रचिती कधी द्याल बरं? पण ही प्रचिती अशीच मिळत असते का? जर तुमची भक्ती भगवंताला आवडली ना, जर तुमची निर्मळ तुमची जी भक्ती असेल, जी जर भगवंताला भावली ना, तर भगवंत स्वतः तुमच्याजवळ येतो. भगवंताला हाक मारावी लागत नाही. म्हणून निर्मळ भक्ती करा. तुमच्या भक्तीने कोणालाही त्रास होऊ नये, आपल्यामुळे कुणाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होऊ नये, या गोष्टीची आपण काळजी घ्यायला हवी. शक्यतो जो भक्ती मार्गामध्ये आहे, भगवंताची उपासना करतो, बघा वेळेवर नामस्मरण करतो, निदान त्या व्यक्तीनं तरी चतुर्थी झाली, एकादशी झाली, निदान हे जरी उपवास जरी केले ना, बाकीचे उपवास जरी केले नाही तरी चालतील, पण चतुर्थी आणि एकादशी हे उपवास आहेत ना, ते नक्की तुम्ही करायला हवं. कारण या उपवासांमुळं आहे ना, मनाला एक प्रकारची भरारी मिळत असते, कारण मन प्रसन्न होतं. बघा, तुम्ही कधीतरी उपवास करून बघा. कारण का बरं? कारण जीवनामध्ये हे मन स्थिर जर करायचं असेल ना, तर मनुष्याच्या या वैखरीमध्ये हे जे आपलं पूर्ण शरीर आहे ना, ते शरीर स्तब्धसुद्धा व्हायला हवं, एक घटकांमध्ये बांधलेलं हवं. कारण आपण आहे ना, फक्त झोपलेल्या असताना फक्त आपण शरीरामध्ये काही नेत नाही, पण बाकीचे 24 तास असतात ना, ते 24 तासांमध्ये हे पूर्ण शरीर चालू असतं. बघा, आपण काय काय खातो, पण जेव्हा ही एकादशीचा उपवास असतो, चतुर्थीचे उपवास असतात, तेव्हा शरीर आपलं स्थिर राहतं. आणि हे स्थिर शरीर आहे ना, प्रत्येकाचं राहिलं पाहिजे. म्हणून ज्या दिवशी उपवास असेल ना, निदान त्या दिवशी तरी वैखरीवर ताबा ठेवा, कमी बोला. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कमी बोलत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्तीसुद्धा होणार नाही. भले आपल्या जीवनामध्ये बघा, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी संपत्ती कमवून ठेवली नसेल, पण पूर्वजांनी आहे ना, एक संपत्ती आम्हाला दिलेली आहे. एक संपत्ती म्हणजे त्यांनी वाईट मार्गावर कधी आपल्याला जाऊ दिलं नाही. हीच खरी संपत्ती आहे ना, आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. आपल्याला सुसंस्कृत बनवलं. बघा, कधी कधी आपण कुठेतरी प्रवासामध्ये जातो आणि हे प्रवासामध्ये जात असताना आपलं कुणाच्या तरी पायाशी टच पाय झालं ना, शरीरसुद्धा टच झालं, तरी आपण पायच पडतो ना. म्हणजे ही संस्कृती, ही भारतीय संस्कृती आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला हेच शिकवलेलं आहे ना. जर कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण होत असेल, तर आपण त्या आयुष्यातून माघारी यावं, माघारी घ्यायला हवी. कारण आपल्यामुळे दुसऱ्याच्या संसारामध्ये दुःख पोचू नये, हेच आमच्या पूर्वजांनी शिकवलं आणि हेच आम्ही पाळत आलेलो आहोत. म्हणून खरी भक्ती आहे ना, हीच भक्ती आहे. भले तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल, पण भगवंताला भक्ती जी आवडते ना, ती निर्मळ मनाची आवडते. आणि ही भक्ती आम्ही करतो. समर्थांचे विचार, हे विचारांनी आम्ही जगतो, विचारांनी आम्ही खातो, आणि तीच खरी भक्ती आहे. म्हणून
एकादशी चतुर्थी हे उपवास नियमित करीत जावा. नक्कीच त्या उपवासांचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.